खाकीमध्ये फारच ग्रेसफुल असे आपले सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि आनंद आहेत की त्यांना जे पाहिजे होतं त्या हिशोबाने आता हे झालेलं आहे त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत. आणि आज त्यांच्यासाठी एक वेलनेस कॅम्प असा आयोजित केला गेला. दिव्यज फाउंडेशन, लेबर डिपार्टमेंट, त्याच्यात संदीप गुगेजींनी पण कोऑर्डिनेशन केलेलं आहे. तर मला आनंद आहे की वॉकहार्ट हॉस्पिटल असो किंवा बॉम्बे हॉस्पिटल याच्या डॉक्टर्सनी आम्हाला जॉईन केलेलं आहे याच्यासाठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि एक चांगला असा होलसम असा कॅम्प आज इथे पार पडतोय. जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी लोक जे रिटायर होतात त्यांच्या रिटायरच्या नंतर देखील भविष्यात त्यांच्या कुटुंबासाठी काय सरकारकडनं काय मागणी असणार वेगवेगळ्या योजना त्यांना राबवण्यासाठी? त्याच्यात ऑलरेडी मला जेवढं माहित आहे त्याच्यात योजना आहेत. त्या अजून पूरक होण्यासाठी खूप स्कोप आहे, पण ते मला वाटतं ते होईल येणाऱ्या दिवसात. भविष्यात का नवीन विमा यांच्यासाठी या पगारामध्ये वाढ काय पगारात वाढ तर त्यांची होत राहते. आणि विमा मला वाटतं त्यांचा असा जॉईंट जो इन्शुरन्स असतो, ग्रुप इन्शुरन्स, ते आहेत. आणि मला वाटतं की अजून काही जर द्यायचं असेल तर त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट जसं तुम्ही म्हटलं त्यात काही जर मंथली इन्कम मध्ये वाढ करता आली तर आपल्याला करता येऊ शकते. पण अजून एक गोष्ट की जसं मी आता सांगितलं की NSC याचा एक वर्कशॉप होणार आहे यांच्या बरोबर. तर स्वतःची जी अर्निंग आहे, इन्कम आहे, त्याच्यात वाढ आपण कसं करू शकतो, ती इन्कम आयडल न ठेवता, त्यावर पण एक आपण वर्कशॉप करणार आहोत त्याच्यासाठी, ज्यांच्यानी त्यांना मदत होईल आपलं जे अर्निंग आहे त्याच्यात एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बनवण्यासाठी. मध्ये अशाच प्रकारे कुठेतरी दंगल पाहायला मिळते, त्यामुळे आमच्याकडे देखील पोलीस सुरक्षा बळ वाढवण्यात आलेलं आहे. कुठेतरी शांतता तुम्ही पुण्याचं सांगताय जे झालेलं आहे. पोलिसांना असा जोखीम घेऊन कामगिरी झाला धार्मिक रंग दिला जातो, कुठेतरी थांबावं काय सांगा? मला वाटतं बाहेरून कोणी लोक येतात आणि महाराष्ट्रात अशांती आणतात आणि ही गोष्ट गव्हर्नमेंटनी, राज्यांनी ओळखलेली आहे आणि प्रॉपर पावलं घेतली आहे. तुम्ही पुण्याला पण पाहिलं पण की या गोष्टीवर जी गोष्ट झाली त्यावर हिंदू मुस्लिम एकत्रित आले आणि त्याच्यावर त्यांनी विचार विमर्श करून आता ते बंद झालेलं आहे. तर याचा पण मला आनंद आहे. मला वाटतं आपण सगळे, आपलं हे एक राष्ट्र आहे, अशी खूप कमी राष्ट्र आहेत, कमी देश आहेत आता जे हिंदू झाले आहेत. तुम्ही प्राण्यांची पण जे स्पीसीज जी एक्सटिंक्ट होत चालली आहे त्यांचं पण संवर्धन करता. इथे आपलं एक मात्र पाहायला गेलं तर हिंदू राष्ट्र आता राहत आहे. त्यात पण तुम्ही हिंदूजला टेररिस्ट म्हणाल, म्हणजे तुम्ही स्वतःच्या रिलिजनला सपोर्ट नाही करणार तर कोणाला सपोर्ट कराल? मग हिंदू आपला रिलिजन आहे आणि आपण दुसऱ्या रिलिजन्सचा पण कास्टचा आदर करतो रिलिजन्सचा, पण आपल्याला आपल्या रिलिजनचा जो एक प्राईड असायला पाहिजे ती खूप जरुरी आहे. आषाढी निवडणूक आल्या की धार्मिक रंग द्यायला सुरुवात होते कुठेतरी मला वाटतं धार्मिक गोष्टी त्याच्यावर जे मुद्दे बनवले जातात ते थांबवणं जरुरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी करणं जरुरी आहे. योग, चांगलं रीडिंग, मेडिटेशन, तर तुम्ही चांगल्या रस्त्यावर राहा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.